नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. करण्यात आली. हा वॉर्निंग 7 जुलै 2026 म्हणजे उद्याच्या दिवशीसाठी आहे. या अनुषंगाने आपल्याला पूर्ण तयारी करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. याच्या जो एपी आहे ते नाशिक त्र्यंबकेश्वर परिसर मध्ये दर्शवण्यात आलेली आहे. ते कदाचित त्र्यंबकेश्वर तालुका मध्ये राहणार आहे आणि या जो एपी सेंटर आहे ते त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक या 3 तालुक्याच्या क्षेत्रामध्ये राहणार आहे. परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता, त्याच्याशिवाय आपले नाशिक तालुका, पेठ तालुका, दिंडोरी तालुका आणि जो पूर्ण आपला पश्चिम पट्टा आहे त्याच्यामध्ये कळवण, त्याच्यासोबत सटाणा, बागलाण या सर्व तालुक्यामध्ये पण पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे. परंतु एक्स्ट्रीम हेवी रेनफॉल जो आहे शॉर्ट ड्युरेशन मध्ये, ज्यांना आपण क्लाउड बस्ट म्हणतो, त्याचा जो अंदाज आहे ते बेसिकली त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक या जो नाशिक शहराचे जो पश्चिम भाग आहे त्या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे. जसे जसे वेदर मॉडेल्स अजून डेव्हलप होतील आणि अजून आपल्याला हवामानचे इशारा मिळेल तशा आपल्याला अजून ॲक्युरेटली लक्षात येणार आहे की नेमकी कुठे आपल्याला जास्त लक्ष देण्याची गरज आहे. सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आज सकाळी जो बैठक घेतली त्याच्यामध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहे की सर्व अनुषंगाने गोष्टीच्या नियोजन आपल्याला करायचे आहे. त्याच्या अनुषंगाने साहेबांचे दिलेल्या निर्देशानुसार खालील प्रमाणे या ठिकाणी नियोजन करण्यात येत आहे.